4 राज्याचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्र असं वाटतं की भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे, कारण की दोन्ही गटात हे पहा, 4 राज्यांचे निकाल पूर्णपणे आता हातामध्ये आलेले आहेत. निकाल आश्चर्यकारक जरी असले, अनपेक्षित असले, तरी आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा जनादेश जरी आपल्या विरोधात गेला तरी फार आकांतांडव न करता हा जनादेश स्वीकारायचा असतो, लोकशाहीचा सन्मान करायचा असतो. काल 4 राज्यांच्या निकालामध्ये 3 राज्य काँग्रेस BJPकडे गेली आणि 1 राज्य तेलंगणा हे काँग्रेसकडे गेलं. मध्य प्रदेशचे निकाल फक्त आश्चर्यकारक नाहीत, तर धक्कादायक आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत, इंडिया आघाडीची मुंबईत बैठक झाली, त्यावेळेला दिग्विजय सिंग हे मुंबईत होते आणि त्यांची अशी भूमिका होती की EVM संदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा व्हायला हवी. हे सगळं संशयास्पद आहे. कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंग यांची अशी भूमिका होती की त्या संदर्भातलं EVM कसे मॅनेज केले जातात याच्यावरती एक प्रेझेंटेशन इंडिया आघाडीसमोर व्हावं, ही त्यांची भूमिका होती, कारण त्यांना काही संशय होते. अर्थात आम्ही असं म्हणालो की आपण किती त्याच्यावरती बोललो तरी आता ते सरकार त्याच्यावर विषय किंवा चर्चा काही करणार नाही, आपण पुढे जाऊया. कालच मी पाहिलं दिग्विजय सिंगजी म्हणत होते की महीने तो पहले कहा था, ये तो 6 महीने पहले की बात है, आज की नहीं. मैं रिजल्ट को नहीं दोष दे रहा हूँ, लेकिन लोगों के मन में अगर लोकांच्या मनात जर लोकशाहीच्या निर्णयाविषयी शंका असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे. 4 राज्यातले निकाल जे लागले आहेत तो EVMचा जनादेश आहे आणि तो स्वीकारला पाहिजे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कालच त्यांनी असं गमतीने सांगितलं, आता विरोधक म्हणतील EVMला दोष देतील आणि सगळं खापर EVMवर फोडतील. असं कोण म्हणत आहे? तुमच्या मनात EVM का? आमच्या मनात नाही आहे. तुमच्या मनात का खवखवते EVM? आम्ही काय बोललो का काल? आमच्याकडून कुठे काय भूमिका होती का EVMची? पण तुमच्या डोक्यात आणि हृदयात जे EVM आहे ना, ते तुमच्या मनात तोंडातून काल बाहेर पडलं. आम्ही परत सांगतो, एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवर घ्या. सिर्फ एक चुनाव लेके दिखाइए बैलेट पेपर पर, और फिर हम बात करेंगे EVM के ऊपर. मैं EVM को मी EVMला दोष देत नाही, पण मी सांगतो ही लोकभावना आहे. एक निवडणूक फक्त बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा, या देशातली कोणतीही निवडणूक, आणि मग तुम्ही EVM करा. आई मत बरं. आता तुम्ही काल जिंकलात ना 4 राज्यात, मोदी लहर आली आहे ना तुमची, मग मुंबई महानगरपालिका निवडणुका घ्या ना. आता तुमची इतकी मोठी लहर, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्य जिंकली आपण. मग आता तुम्हाला आत्मविश्वास आला असेल, तुमची छाती 56 इंच फुगली असेल किंवा 58 इंच फुगली असेल, मग तुम्ही मुंबई महानगरपालिका, BMC, ठाणे आणि या राज्यातल्या एकूण 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या. आता लगेच जाहीर करा. EVMवर घ्या, पण घ्या ना. का घाबरताय? 4 राज्यांचे निकाल वेगळे आहेत आणि महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये कोणतंही मॅजिक चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये वेगळा निकाल लागला. राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी नाही मराठीचे होऊ द्या. राहुल गांधी ज्या पद्धतीने पंतप्रधान म्हणत होतं पनोती, त्या पनोतीचा फटका मला असं वाटत नाही. राजकारण कोणी काही बोलू द्या, राजकारणामध्ये प्रचारामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अशा शब्दांचा बेछूट वापर होतो आहे. नरेंद्र मोदीने का कमी केले का? त्यांना कधी फटका बसला नाही. अमित शाह कमी करतात, त्यांना कधी फटका बसला नाही. महाराष्ट्रातले नेते कमी करतात, त्यांना कधी फटका बसला नाही. या जगामध्ये नेपोलियनसुद्धा हरलेला आहे, सिकंदर हरलेला आहे, अलेक्झांडर हरलेला आहे. मराठ्यांच्या अनेक युद्धामध्ये आम्ही पानिपतामध्ये सुद्धा हरलेलो आहोत. कोणी अजिंक्य नसतो लक्षात घ्या, किंवा फार अहंकार दाखवू नका. 2024 आजचा निकाल म्हणजे 2024चा निकाल असेल असं मी मानत नाही.
हा EVMचा जनादेश आहे, आम्ही स्वीकारलेला आहे। आणि या निकालानंतर आता कोणाचं दादागिरी वाढली, कोणाचा डॉमिनन्स वाढला, त्यांचा प्रश्न आहे। 2014 साली मोदी लहर आली म्हणून शिवसेनेबरोबर युती तोडणारे हेच लोक आहेत। त्याच्यामुळे ते त्यांनी ज्यांना आपल्या पंखाखाली घेतलेलं आहे, हे 2 गट आहेत बेईमान, हा त्यांचा प्रश्न आहे। आता त्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी आता लढायचं आहे। भारतीय जनता पक्ष हा गरज सरो वैद्य मरो या पद्धतीनं काम करणारा पक्ष आहे। लोकांना आधी आपल्या पंखाखाली घेतं आणि त्यांचा गळा आवळतं, ही त्यांचं कायम धोरण राहिलेलं आहे। यातून आम्ही गेलेलो आहोत, आम्ही भोगलेलं आहे, त्यातून बाहेर पडलो। आता आम्ही एकाची लढतो आणि आम्ही लढू, आम्ही जिंकू। महाराष्ट्र ही लहर बेहर आहे ना, ही काय तुमची आली लहर केला कहर, महाराष्ट्रात कहर वेगळा होईल, लहर तिकडे कहर इकडे। महाराष्ट्र में सिर्फ मैजिक चलेगा तो उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब का मैजिक चलेगा सर। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का मैजिक चलेगा। ये महाराष्ट्र है, ये धृतराष्ट्र नहीं है। हाँ, ये धृतराष्ट्र नहीं है, महाराष्ट्र है, इतना मैं बोल रहा हूँ। सर आपने बोला एक चुनाव बैलेट पेपर पे कराएं और ये बात ऐसी है कि कल चुनाव भी करवाएं। आप जीत गए ना 4 राज्यों में या 3 राज्यों में। मिजोरम तो पॉसिबल नहीं है, वहाँ तो रीजनल पार्टी है। आप 3 बड़े राज्य आप जीत गए तो आपको कल मोदी मैजिक हो गया। कल मोदी है तो मुमकिन है। तो आप महाराष्ट्र में मुंबई महानगर पालिका, ठाणे, पुणे, नासिक, नागपुर 14 महानगर पालिका का चुनाव लीजिए ना। अभी आप आज लीजिए, आज घोषित कर लीजिए, हम तैयार हैं। डरते क्यों फिर? इतनी बड़ी जीत मिली है ना आपको, और यहाँ से तो लोग गए थे प्रचार के लिए। कल देवेंद्र फडणवीस जी जो यहाँ के उप मुख्यमंत्री है, कहा कि अब हमारे विरोधी बोलेंगे ये EVM की जीत है। अरे आपके मन में EVM का इतना क्यों बैठा है? हमने पूछा क्या EVM के बारे में? कुछ हमने किसी ने कहा EVM? आप बोल रहे EVM, तो आपके मन में कुछ गड़बड़ है। तो मेरा ये चैलेंज है, एक चुनाव सिर्फ बैलेट पेपर पर लेने की हिम्मत दिखाइए। एक चुनाव, कौन सा भी चुनाव, चाहे विधानसभा का हो चाहे लोकसभा, लीजिए बैलेट पेपर पर चुनाव। आप लोकतंत्र को मानते हो तो लीजिए ना, डर काहे का? इतनी बड़ी पर्सनालिटी है मोदी जी और अमित शाह जी की, इतने बड़े मैजिशियन है, सब कुछ मुमकिन है आपके लिए। लेकिन इस देश में कुछ भी मैनेज हो सकता है। इस देश में राज्यपाल मैनेज होते हैं, इस देश में न्यायालय मैनेज हो रहे हैं, इस देश में इलेक्शन कमीशन मैनेज हो रहा है ना। तो मशीन क्यों नहीं मैनेज होगी भाई? सर एक प्रश्न आहे, बोला। कालच्या निकालानंतर काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात अशी माहिती मिळत आहे। काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असं सांगितले की काँग्रेसचे काही आमदार भाजपात गेले तर नवल वाटायला नाही पाहिजे। जाऊ द्या। म्हणजे राज्यातून ऑपरेशन लोटस भाजपाने चालू केले काँग्रेस। हे लोटस नाही, ऑपरेशन भंकस आहे। कसलं लोटस काय? लोटस हा शब्द, कमळ हा शब्द फार पवित्र आहे। आम्ही हिंदुत्ववादी आहोत ना, मग आम्ही कमळाला फार महत्त्व देतो, पवित्र आहे। पण यांनी कमळ एवढं बदनाम केलं आहे, त्याच्यामुळे हे ऑपरेशन भंकस असेल। जसं आमच्याकडे झालं 40 लोकांचं ऑपरेशन भंकस, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये झालं ऑपरेशन बकवास, आता हे दुसरं काहीतरी असेल। ठीक आहे, चलो, थँक्यू। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।